हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला, खूप उशिरा गेला, पण त्याच्यावर खूप छान छान कमेंट्स आल्या. खरंच तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. कारण इतकी सहानुभूती देणं किंवा मग इतका सपोर्ट देणं, नुसता मॅसेज जरी असेल तरी पण त्या मॅसेज थ्रू आपलं मनातलं अंतर्मन जाणणं हे खरंच खूप भाग्याचं काम असते. आणि त्या ज्या गोड ताई आहेत त्या खरंच मला मिळाल्या. असेच मी कुणाचेही व्हिडिओ बघायचे आणि त्या बोलायच्या, तर असं वाटायचं खरंच असं होते का? आपण खरंच आज कळलं मला की खरंच तसं तरी होते. कारण आपण जर कुठलं आपलं दुःख जरी शेअर केलं तर त्याच्यावरही आपल्याला तोडगा देणारा किंवा मग कुठंतरी उपाय सुचवणारे आहेत लोक जगात चांगले. तर खरंच त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार. आणि कालचा दिवस विसरून, म्हणजे जो गुढीपाडव्याचा दिवस होता त्याच्या आदल्या दिवशीच ती घटना घडली, तो दिवस विसरून ना त्यानंतर खूप असं पॉझिटिव्हली मी जगणं सुरू केलं. कारण कुठे ना कुठे आपल्याला सगळ्या गोष्टीला सामोरे जावेच लागते. प्रत्येकच वेळी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या पाठीमागे कुणी राहीलच असं नाही आहे. देवाचं नामस्मरण करायचं आणि सगळ्या गोष्टीवर मात करायचं असं मी आता सध्या तरी ठरवलं. आणि त्यातल्या त्यात योगायोगाने खरंच सांगते, स्वामींचा जो दिवस होता ना त्या दिवशी खूप अशी भरभरून पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये आली. ॲटोमॅटिक त्या गोष्टी घडत गेल्या. छान वाटलं, स्वामींची सेवा केली. खूप उशीर झाला होता पण म्हटलं नाही, खूप असं करायचं आपण. कारण जितकं करू तितकं आपले विचार पॉझिटिव्ह होतील आणि आपल्या मनामध्ये एक भीती जी आहे ती खरंच कालांतराने काहीशी नाहीशी होईल. तर इथे मी छान असे घरचेच फुलं जे होते ते तोडून आणले होते. कारण ड्युटीमुळे यांना काही वेळ मिळाला नव्हता आणून वगैरे द्यायला. तर घरचेच जे काही फुलं होते त्यांनी छान असं डेकोरेशन केलं. आणि त्यांचा पहिले अभिषेक करून घेतला. त्यानंतर स्वच्छ पाण्याने त्यांना छान आंघोळ करून दिली आणि नंतर छान असं कोरड्या कपड्याने पुसून जे त्यांच्या आवडीचं हिना अत्तर असते ना ते त्यांना लावून घेतलं. नंतर त्यांना पिवळे फुलं खूप आवडतात, पण चाफा जो आहे आपला पांढरा आणि पिवळा असा आहे. तर म्हटलं जाऊ द्या, चाफ्याचं फूल तर आहेच आणि पांढरे फुलं पण आहेत सोबत. मग हेच वाहले आणि तरी पण मस्त असं वाटत होतं. घरच्या घरी छान डेकोरेशन केलं. फोटो खूप छान निघाले. मला इतकं छान वाटत होतं ना, फोटो माझ्या मोबाईलचे तेवढे निघत नाही व्यवस्थित, पण छान निघाले. आणि खडीसाखरसुद्धा नव्हती. म्हटलं चला आता साखरच देऊ. आणि देवाला काय, फक्त आपला भाव आणि भक्ती महत्त्वाची असते. काय आपण किती करतो आपण त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं नसते. म्हणजे हे आणा ते आणा एवढं सगळं साजशृंगार करा, याच्यापेक्षा आपलं मनामध्ये किती मोठा भाव आहे ते महत्त्वाचं असते. तर छान असं मनाच्या प्रसन्नतेनं पूजा केली आणि खूप भारी वाटलं. कारण ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात ना त्या गोष्टी सगळ्या काही विसरून समोर हे जावंच लागते. आणि प्रत्येकीचंच असते, कुठलंही सुखाच्या मागे दुःख आणि दुःखाच्या मागे सुख हे गोष्ट आपल्या आयुष्यात लागलेलीच आहे. तर इथे त्यानंतर आम्ही काय केलं, दादांचं ड्युटीतून थोडासा वेळ काढला आणि म्हटले की चल आता दर्शन घेऊन येऊ स्वामींचं. आणि इथे इतकी छान अशी मन भावून टाकणारी रांगोळी बघून मी खूप मोठी हिंमत केली. दादांची तर हिंमत नव्हती होती तर की व्हिडिओ शूटिंग वगैरे करायची. खूप पब्लिक वगैरे होती तिथे. पण मी म्हटलं चला, माझ्या ताईंना छान असं मिळेल त्याच्यातून काहीतरी बघायला. आणि खरंच खूप छान आर्ट होतं त्याच्यावर. तिने नाव पण दिलं आहे, नंबर पण दिला आहे. जर कोणी गडचिरोलीतून बघत असेल आणि कुठला काही कार्यक्रम वगैरे असेल तर तुम्ही नक्की जाऊन तिथे संपर्क करू शकता. म्हणजे नंतर मला एडिटिंगच्या वेळेस ते दिसलं की नंबर पण आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर काहीच घेणं झालं नाही. कॅन्टीनला आम्ही गेलो, सामान आणून घरी ठेवलं आणि लगेच दर्शनासाठी गेलो. तर तिथेच महाप्रसाद होतं. मग तिथेच आम्ही जेवण करून घरी रिटर्न आलो. आणि त्यानंतर दादा परत 10:30 वाजता ड्युटी गेले. असं शेड्यूल झालं होतं. परत 12:30ला आले. आणि मग ते पावसाचा गोंधळ असं चालू होतं कालचं जे रुटीन. तर रात्रीचं काय रुटीन शेअर करणार होती म्हणा, तसंही 12:30 वाजता गहू जे जमा करायची गडबड वगैरे चालू होती. त्याच दरम्यान एका ताईची कमेंटसुद्धा आली होती की ताई व्हिडिओ आला नाही. तर मग खूप झोप येत होती. मग सकाळी उठून मी उठल्या चहा वगैरे घेतला आणि लगेच त्यांना रिप्लाय दिला. तर इथे आजचं सकाळचंच हे आहे. तर मस्त अशी छान हिरवीगार पालक दारावर विकायला आली. तर मस्त घेऊन घेतली. 2 पेंड्या होत्या त्या. मस्त असं भाजी कुकरमध्ये लावली, कारण भात मी मोकळा लावला होता आणि बेसन बनवणार होती. पण मस्त विकायला आलं त्याच्यामुळे मग म्हटलं चला डाळीमध्ये मिक्स करून छान अशी डाळभाजी करते आणि त्या पद्धतीने मी शिजवून घेते आणि नंतर अजून तडका देते. आणि तिथे तुम्ही बघितलं आता मधात की दादा काहीतरी करत होते. तर आपलं जे काही मेकओव्हर आहे ना ते घरच्या घरीच मी करणार आहे आणि त्याचाही छान असा व्हिडिओ येणार. तर करायला गेले आणि ते काही गड्डे पडत नव्हते. मग नंतर परत त्यांनी जे ड्रिलिंग मशीनवाले असते ना दादा, त्यांना बोलवलं.
असं ओळखी पाडकीमुळे थोडंसं चहा नाश्ता पाण्याच्या सोयीवर ते लोक येऊन जातात. पैसे वगैरे द्यायची काही आवश्यकता पडत नाही. मग त्यांना बोलवलं आणि परत मग ड्युटीवर वगैरे गेले. असं शेड्यूल होतं आजचं. आणि त्यानंतर म्हटलं पटकन कपडे जे आहे जेवढे आहे तेवढे भिजत घातलेले धुवून टाकले, कारण वातावरण तुम्ही बघू शकता. आता हा 11 वाजताचा जवळपास टायमिंग होता, पण आज ना अजिबात ऊन काही पडली नव्हती. आता आम्ही ना गहू वाळत घालायला टाकले आणि खूप अशी पंचायत होत आहे. वाळून मोकळे झाले असते आणि आतापर्यंत भरून जरी टाकले असते ना तर माझ्या मागचं ते टेन्शन गेलं असतं, कारण बंदरांना खूप सांभाळावं लागते. आशीर्वाद बाबा, आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. नमस्कार नाही केला का रे? नमस्कार नमस्कार कर. नमस्कार करते ना, बाय बी करते. आधीच मी तू असा धावत यायचा पैसे मागायसाठी. आता रिदून ते बाबाजी दिसले की लगेच धावत येतो. तर हे आपलेच संस्कार असते की मुलांना काहीतरी आपलं शिकवत राहायचं रोजच्या रोज जीवनातून. 4 रुपये 2 रुपये कुणाला दिल्यानं काहीच जात नाही. उलट अशांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे. आपण ज्या मंदिरामध्ये दक्षिणा टाकतो ना ते ट्रस्टी असते, तिथे न देता असे जर कुणी दारावर म्हातारे वयस्कर येत असेल तर त्या नक्कीच द्यायला पाहिजे. त्यांचं जे काही पुण्य आहे, त्यांचे जे आशीर्वाद आहे ते खरंच आपल्याला लागते. आणि मला खूप छान असे अनुभव आहेत, त्याच्यामुळे मी देते. आणि जर कुठल्या अशा हट्ट्या-खट्ट्या छान अशा आपल्या वयाच्या जर बाया येत असेल तर त्यांना अजिबात देत नाही, कारण ते कामं करू शकतात पण मागायला येतात. त्यानंतरनं मी किराणा सामान काय करते, पूर्ण डब्यानुसार शोधत नेते आणि तेच सामान लिहत जाते, म्हणजे आपल्याला बरोबर लक्षात येते. फ्रीजमधलं किंवा मग रॅकमधलं किंवा मग प्रत्येक जे काही भांडे आहे आपले ते मी शोधत नेते. आणि त्यानुसार मग मी काय करते, असं लिहून ठेवते आणि मग बरोबर त्याच हिशोबाने सगळं काही घेऊन येते. तर चला मग एक सांगते मी तुम्हाला मी काय आता लिहून ठेवलेलं आहे. तर ना इथे बघू शकता तुम्ही की डाळीमध्ये मूग डाळ फक्त बोलवलेली आहे 1 किलो, कारण बाकीचे चण्याची डाळ, तुरीची डाळ आणि उडदाची डाळ वगैरे सगळं घरी आहे. त्याच्यासाठी 1 किलो मुंगाची डाळ बोलवली. त्यानंतर साबुदाणा, तर साबुदाणा पण 1 किलो बोलवला, कारण बनवायचे आहे आता पापड. तर 1 किलो घरीच आहे आणि लागला वरचा तर आणता येईल म्हणून मग 1 किलो घेऊन आली. शेंगदाणे अर्धा किलो, डाळिया अर्धा किलो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना घरी आहे थोडं शिल्लक, त्याच्यामुळे अर्धा किलो बोलवल्या. आणि महिनाभर तरी चालतेच अर्धा किलो. खोबऱ्याचं डोल 1 पाव, लवंगचं पॅकेट आहे, विलायची घरीच आहे. लवंगचं बोलवायचं होतं म्हणून मग ते तसं 1 पॅकेट लिहिलं. असं जर आपण डब्यानुसार लिहिलं ना तर खरंच खूप इझी जाते. आणि त्यानंतर मैदा 1 किलो, मैदा आम्हाला 1 किलो बोलवला तर 2-3 महिने चालते. मैदा वगैरे कमीच खातो, तुम्ही आता व्लॉगमध्ये बघतच असेल, पण बोलवून घेते मी लागला कधीतरी म्हणून. पाहिजे कधीतरी काही पण बनवायचं असलं, मुलांना मोमोज झाले किंवा मग आपल्याला पण मैदा कशामध्ये वापरायचं झालं तर मग पटकन 1 किलो राहायला लावून तर 2-3 महिने बघायचं काम नाही. त्यानंतर रवा लागतोच 1 महिना. रवा 1 किलो 2 किलो लागते, पण 1 किलो आणला. थोडंच भरते म्हटलं, कारण भरपूर सारा जे आहे ते आपल्याला बोलवायचं होतं या महिन्यात. त्याच्यासाठी जाड पोहेसुद्धा नाश्ताचा प्रकार कमीच होते, त्याच्यामुळे 1 किलो महिनाभर चालते. साखर 5 किलो, कोलगेट 2 बोलवून घेतले, कारण 1 यूजमध्ये आणि 1 स्पिअर असं पाहिजेच. कपड्यांच्या साबणी 1 बंच, जसं 4चा पॅक असते ना तो 1 बंच आणते. महिनाभर चालते किंवा मग वाजतेसुद्धा, कमीच लागते कारण कधी मशीनलासुद्धा कपडे जाते. आणि त्यानंतर भांड्याची साबण 1 बंच बोलवून ठेवला. आता सध्या तर मी लिक्विडच वापरत आहे, पण आता काय झालं ना, लिक्विड संपलं तेव्हा साबणसुद्धा नव्हती. मग 2-3 दिवस मला कपड्याच्या साबणाने भांडे घासावं लागले, असं झालं होतं. म्हणून म्हटलं साबण असायला पाहिजे घरात, म्हणून 1 बंच घेऊन आली. त्यानंतर विमचं लिक्विड 1 बॉटल, आणि त्यानंतर फ्लोअर क्लीनरसुद्धा 1 बॉटल, आणि भांडे घासणी 2 ते 3 अशा घेऊनच घेते मी महिन्याच्या. मग त्या असल्या तर दुसऱ्या महिन्यात स्किप करते किंवा मग राहू देते. त्यानंतर मच्छरच्या कॉईल ह्या लागतातच, अगरबत्ती पण लागते. आता दारावरून घेणं बंद केलं, कारण कॅन्टीनमध्ये सगळं मिळून जाते. नाही मिळालं तेव्हा मग मी दारावरून घेते, 50चं 1 पॅकेट वगैरे येते ते. आंघोळीच्या साबणसुद्धा तसंच बंचनुसार आणते, कारण इझी जाते आणि थोडंसं न कमी पैशामध्ये पडते, पॅक असते ते त्याच्यामुळे. त्यानंतर सर्फसुद्धा
जे आहेत ते काय करते मी 3 किलो 4 किलो किंवा 5 किलोचं पॅकेट मिळत असेल तसं आणते. मग मागे पुढे होते महिन्याच्या महिन्या कमी जास्त हे लागतेच, पण 2 किलो तरी लागत असेल. आणि त्यानंतर काजू बदाम पिस्ता हे सगळं पॅकेटनुसार मिळते. आता त्याच्यावर काय लिहून असते किती ग्रॅम किती किलो हे नाही माहिती, पण एक एक पॅकेट घेऊन येते मी. आणि पिस्ता ना मुलांना खूप आवडते, असं टोकर काढून दिलं तर ते तिखट मीठ लावल्यासारखं असते, त्याच्यामुळे 2 पॅकेट लागतेच. मनुका 1 पॅकेट, बिस्किट जे आवडेल ते, स्नॅक्ससुद्धा जसं आवडेल तसं, कुठं सोया स्टिक्स वगैरे असते किंवा मग अजून बरेच काही असते, शेवचिवड्याचं पॅकेट वगैरे असं असतेच तिथं. तर मग तसं स्नॅक्स म्हणून लिहिलं. आता तिथं गेलं की मग मुलंच उचलते त्यांच्या आवडीनुसार. त्यानंतर मॅगीचे पॅकेट छोटेवाले बोलवते मी, एका टायमाला 2 होईल असे. मग ते 12वाले 15वाले असते ना, नाहीतर मग एकदम जम्बोवाला पॅक, त्याच्यामध्ये 5-6 असते. पण ते काय असते होते घरी आणल्यावर ना त्याच्यामध्ये मुंग्या वगैरे लागते, मग ते वाळू घालायला लागते. त्याच्यामुळे पॅकवाले छोटे छोटे पॅक बोलवले तर ते परवडतेच. जास्त पैसे गेले पण मुंग्या साफ नाही करावं लागत असं होते. त्यानंतर ना यावेळेस पास्ता पाहिजे आहे स्मितूला, कारण त्या दिवशी ना त्याला पास्ता मसाले पॅकेट दिसले, तर त्यांनी सांगितलं की मम्मी माझ्यासाठी पास्ता लिही. त्यानंतर सॉसेस म्हटलं आता घरीच छान छान तुम्हाला रेसिपी पण द्यावा. आणि आता बाहेर जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा चौघांना 4 प्लेट वेगळ्या वेगळ्या म्हटल्यावर 300 400 500च्या जवळपास बिल निघते. म्हणून घरीच आपलं छान असं हेल्दी बनवायचं आणि घरीच सगळे काही बनवायचं असं विचार चाललेला आहे. तरी एखादी वेळा महिन्यातून होतेच जाणं, कितीही नाही म्हटलं तरी. आणि त्यानंतर असं प्रकारे ना मी असं लिहून घेते. तर आता बोलता बोलताच व्हॉइसवर दाखवता व्हॉइसवर केला, म्हणजे बोलणंही झालं, तुम्हाला लिस्टही बघणं झाली. आणि तुम्ही पण कशा पद्धतीने करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.